नमस्कार. आजचे वर्तमानपत्र जर तुम्ही चाळले तर तुमच्या लक्षात येईल की हेडिंग पेजवर ज्या बातम्या आहेत की गॅस तुटवड्यामुळं उद्योग क्षेत्राला झळा लागल्या. काही विश्लेषकांच्या मते फ्रंट पेजच्या बातमीमध्ये जर हार्मोसची समुद्रधुनी आणखीन 8 दिवस बंद राहिली तर उपासमारीची वेळ येऊ शकते आणि गॅस टंचाईचं आणि तेल टंचाईचं संकट देखील उभं राहू शकतं. पण आपले मुख्यमंत्री म्हणाले, जेव्हा काही जणांनी 60 रुपयाच्या गॅस वाढीवर प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले, कुणीही अफवा पसरवू नका, मोदीजींनी आपल्या देशात काहीही कमी पडू देणार नाहीत. तेव्हा अंधभक्त आमच्यासारख्या व्हिडिओ बनवणारावर तुटून पडले व आम्हाला खालच्या भाषेत सुनावू लागले. पण लक्षात घ्या, ही एका मोठ्या पेपरची आणि सर्वच वर्तमानपत्राची हेडिंग बातमी आहे. अशावेळी जर ती समुद्रधुनी आणखीन 8-10 दिवस युद्ध चाललं आणि बंद राहिली तर मुंबईतील हॉटेल्स आजच कालपासून 20% बंद झाली आहेत. वसतिगृहामध्ये जेवणाची व्यवस्था नाही आहे. पुण्यामध्ये तीच व्यवस्था आहे, नागपूरमध्ये तीच अवस्था आहे, संभाजीनगरमध्ये तेच आहे आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा काळ आहे. अशावेळी त्यांच्या जेवणाखावणाची काय व्यवस्था होईल? आणि जेव्हा संसदेमध्ये या विषयावर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षनेते आवाज उचलतात तेव्हा त्यांचा आवाज दाबला जातो. आत्तापर्यंत देशाची परंपरा आहे, जगामध्ये कुठलाही विषय असेल तर त्याची चर्चा संसदेमध्ये करावी लागते आणि आत्तापर्यंतच्या पंतप्रधानांनी कुठल्याही युद्धाचं समर्थन केलेलं नाही. पण चूक असल्यास चूक मानायलाही कचरले नाहीत. पण आजचे पंतप्रधान मात्र अमेरिकेची चूक असूनसुद्धा अमेरिकेची चूक मानायला तयार नाहीत. कदाचित आयातुल्ला खोमेनी कट्टर असतील, ते स्त्रीविरोधी असतील, त्यांच्या देशात अत्याचार असेल, तो त्यांच्या देशातला प्रश्न आहे. पण त्याच्या झळा आणि त्यामध्ये नाक खुपसण्याची अमेरिकेला काही गरज नव्हती आणि ही गोष्ट अमेरिकेला ठणकावून आपल्या पंतप्रधानांनी सांगायला हवी होती. पण आपले विश्वगुरू ते बोलायची तसदी घेणार नाहीत, कारण ते अमेरिकेचे गुलाम आहेत. दुसरी गोष्ट, सध्याच्या लांबच लांब रांगा गॅससाठी लागत आहेत. आज कारसाठी गॅस नाही आहे, स्वयंपाकासाठी गॅस नाही आहे, हॉटेलसाठी गॅस नाही आहे, MIDCs बंद पडत चालल्यात आणि सरकार मात्र गोडवे गाण्यात आणि आपली फुशारकी मारण्यात दंग आहे. तेव्हा मित्रहो, तुम्हाला काय वाटतं? हे महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार अमेरिकेचं गुलाम होऊ पाहते का की गुलाम झाले?